On behalf of SSBT's College of Engineering and Technology, Bambori Jalgaon, I welcome you all. As part of mandatory courses, SSBT has organized an online lecture series for the holistic development of our students. This lecture is on Ayurveda, and the resource person is Dr. Kavita Krishnakant Adhiya. Yeah, so very good morning, students. As part of the online lecture series for the mandatory course, the today's topic is Ayurveda, and to deliver a session on this, we have with us Dr. Kavita Krishnakant Adia. She has completed her BMS from Government Ayurveda College, Nagpur, and in the year 1993. She has a total experience of 25 years in Ayurveda practice. Currently, she is working as a medical officer in our SSBT COT Bamburi Jalgaon, and also she has a private clinic in Pimprala. Hello, madam. Welcome. Thank And you. now I would like ma'am to take over the session. Madam. Okay. Good morning, students. Good morning, students. Good morning, ma'am. Yeah. Morning, Myself, ma'am. thank you. Myself, Dr. Kavita Krishnakant Adia. I have completed my PMS from Government Ayurveda College, Nagpur. My practice experience is of 25 years, and currently I am working as a medical officer in our college. Now, we'll start our session. Firstly, I will thank Dr. Sajita. मी त्यांची PPT साठी हेल्प घेतली आहे. आणि ओके, नाउ विल स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज आयुर्वेदा? आयुर्वेदा म्हणजे काय? आयु प्लस वेदा म्हणजे आपलं आयुष्य विषयीचं नॉलेज. इट इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ हिलिंग, आणि लिटरली म्हणजे आपल्या लाईफ विषयी माहिती दिलेली आहे आयुर्वेदामध्ये. आणि व्हॉट इज द स्कोप? स्कोप खूप जास्त आहे याचा, है ना. त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये ह्युमन विषयी सांगितलेला आहे, ॲनिमल्स विषयी पण सांगितलेला आहे, आणि प्लांट्स विषयी पण सांगितलेला आहे. ह्युमन विषयी तर खूप डिटेलिंग आहे, आणि याच्यामध्ये काऊज, हॉर्सेस, एलिफंट्स, इवन यांच्याविषयी सुद्धा सगळं सांगितलेलं आहे. आणि थर्डली आहे वृक्ष आयुर्वेदा. हा वृक्ष आयुर्वेदा म्हणजे काय की सगळ्या वृक्षांविषयी कंप्लीट माहिती दिलेली आहे. आता सध्या कोरोना होता, तर मला वाटतं की तुळस, गुळवेल हे तर नावं तुम्ही सगळ्यांनी ऐकले आहे ना. आणि मला वाटतं की सगळ्यांनी खाल्ली पण असेल या 7-8 महिन्यामध्ये. असं कोणीच नसेल की ज्यांनी तुळस नाही खाल्ली, गुळवेल नाही खाल्ला, है ना. ओके. आणि आयुर्वेदाच्या भरपूर ब्रांचेस आहे. हा, तर फर्स्ट ऑफ ऑल आहे काय चिकित्सा. काय चिकित्सा म्हणजे काय? जनरल मेडिसिन. जनरल मध्ये सगळं येतं. बीपी साठी मेडिसिन आहे, शुगर साठी आहे, अस्थमासाठी आहे, त्याच्यानंतर स्किन साठी आहे, त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तर सगळं जे काही जनरल आपल्याला सर्दी, खोकला, ताप सगळ्यासाठी मेडिसिन आहे. सेकंड ब्रांच आहे गायनेकोलॉजी. त्याला आपण म्हणू प्रसूतीशास्त्र. इवन गायनेकमध्ये आज आयुर्वेदा वरदान ठरत आहे. की मॉडर्नमध्ये कसं की हार्मोनल ट्रीटमेंट भरपूर आहे, पण आपण इथे सगळं आयुर्वेदा म्हणजे नॅचरल ट्रीटमेंट आहे, की जिथे इवन टेस्ट ट्यूब बेबी वगैरे सुद्धा फेल होते, तिथे आपलं आयुर्वेद काम करत आहे. थर्ड आहे पेडियाट्रिक्स. पेडियाट्रिक्स म्हणजे बालचिकित्सा, लहान मुलांचं शास्त्र. बालचिकित्सामध्ये लहान मुलांना पॅरालिसिस म्हणा किंवा अस्थमा म्हणा, खोकला, ड्राय कफ याच्यासाठी आयुर्वेदा खूप छान काम करतं. आणि इवन ENT, ऑप्थल्मॉलॉजी, शल्यचिकित्सा म्हणजे सर्जरी. ॲक्च्युली आयुर्वेदा इज द फादर ऑफ सर्जरी बरं.
सुश्रुताचार्यांना फादर ऑफ हे म्हटलेलं आहे सर्जरी, आणि प्लास्टिक सर्जरी पण त्यांनीच आपलंच ओरिजिन आहे. त्याच्यानंतर टॉक्सिकोलॉजी एक विषय आहे, जिरॅटिक्स आहे. जिरॅटिक्स म्हणजे जरा चिकित्सा, म्हातार वयात जे काही आपण चिकित्सा करतो, वार्धक्य चिकित्सा. नंतर वृषचिकित्सा म्हणजे लवकर म्हातारपण येऊ नये आपल्याला, आपण ऑलवेज असं छान राहावं, त्याच्यासाठी ही वृषचिकित्सा पण सांगितलेली आहे. आणि व्हॉट आर द एम्स? एम्स काय, एम काय आहे आपलं आयुर्वेदाचं? की प्रमोशन ऑफ हेल्थ अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस. आपली जी हेल्थ आहे तिला चांगलं ठेवणं हे पण आपलं कर्तव्य आहे बरं. किंवा आज मी आजारी नाहीये, बट माझी हेल्थ चांगली राहिली पाहिजे ना, हे पण आपलं कर्तव्य आहे. आणि या एकाच याच्यावर आज भरपूर कंपनीज खूप मोठं काम करत आहे आणि करोडोची उलाढाल होत आहे प्रमोशन ऑफ हेल्थ वरती. आणि प्रिव्हेन्शन ऑफ डिजीजेस, हाँ, जो बीमारी है अपने को उसको भी हम प्रिवेंट कर सकते हैं, है ना? तो वो कैसे करेंगे? हमारी लाइफस्टाइल, हमारा डेली रेजिमेंट मीन्स हमारी दिनचर्या भी एक फिक्स होना चाहिए. उठने का टाइम फिक्स चाहिए, सोने का टाइम फिक्स चाहिए, खाने का टाइम फिक्स चाहिए, ब्रेकफास्ट का टाइम फिक्स चाहिए. बट आजकल के इसमें ये सब बहुत मुश्किल हो जा रहा है. देयर इज नो डेली रूटीन. ओके, और मुझे तो लगता है कि आप लोगों की जनरेशन रात को बहुत ज्यादा जगती है, जल्दी सोते नहीं है कोई. एम आई राइट? हाँ. और सीजनल रेजिमेंट यानी ऋतुचर्या, हर ऋतु में हमको कैसे रहना है, ठंड में कैसे क्या खाना है, क्या करना है, ये सब डिटेलिंग है आयुर्वेदा में. और समर में कैसे रहना है, विंटर में कैसे रहना है, ये सब है. और ये सब हम मेडिसिन, डाइट और अदर एक्टिविटीज एंड एक्सरसाइज उससे कर सकते हैं, है ना? करते हैं ना? हाँ. What is its basic approach? Approach, it is holistic. आणि फक्त म्हणजे कसं आहे ना, आयुर्वेदा सगळ्या याच्यावर काम करतं, शारीरिक, मानसिक दोन्ही याच्यावरती. ओके. आणि आयुर्वेदाचे काही स्तंभ आहेत की ज्याला आम्ही संहिता म्हणतो. तर ते आहे चरक संहिता. वी रिअली रिस्पेक्ट ऑल दिस आचार्यस. चरक संहिता आहे, कश्यप संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे, माधव निदान आहे, अष्टांग संग्रह आहे आणि षडांतर संहिता आहे की जे आपल्या आधारभूत आहेत. यांचे सगळे सूत्र आज सुद्धा 100% काम करतात. ओके. सुश्रुताचार्यांनी ज्या टाईपनी सर्जरी सांगितलेली आहे त्याच टाईपनी आज सुद्धा मॉडर्न मेडिसिन हे सर्जरी करतं. हे कौतुकास्पद आहे आणि रिअली म्हणजे फार कौतुक आहे की इतक्या वर्षापूर्वी त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आजही 100% योग्य आहे. बरं, आता आपली बॉडी अकॉर्डिंग टू आयुर्वेदा आपल्या बॉडीमध्ये 3 दोष आहेत, वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. आणि त्याच्यानंतर 3 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. आणि 3 मॉर्बिड मटेरियल्स आहे, स्टूल, यूरिन एंड अपना घाम, स्वेट, ये अपने को बोल सकते हैं. इन तीनों पे हमारी बॉडी का पूरा ढांचा रखा हुआ है. अगर वात, पित्त, कफ में गड़बड़ हो गई तो हमको डिसीज चालू हो जाते हैं. कोणती आलेली आहे? शेअर आहे. 1 मिनिट पुन्हा करतो मी. तेव्हापासून पहिलेच चालू आहे. तू बोललाच नाही मग. मला वाटलं नंतर मी आता पाठवणार. तर मुलांनी सांगितलं का? नाही, कोणी बोललं नाही. जस्ट
सर पूर्ण स्क्रीन शेअर करा. हो ना, ते पाहिजे. हे पहा. नाही तसं नाही, पूर्ण स्क्रीन हां स्टार्ट पासून घ्यावं लागेल का मग? मी पुन्हा वर जाऊ का? थोडं स्टार्ट पासून सांगायला लागेल. तसं फक्त बोलून घ्या की टेक्निकल याच्यामुळे पीपीटी तुम्हाला डिस्प्ले नाही झाली. आता पॉवर पॉईंट आलेले ते. पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे तुम्ही सर्व पीपीटीज नाही बघू शकेल ना. तुम्ही स्टार्ट पासून थोडं अजून सांगा. हॅलो, हा आवाज येतोय माझा? हॅलो, येतोय मॅम. यस मॅडम. मतलब हे दिसत नाहीये स्लाइड सगळ्या आहे ना, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मी पुन्हा पहिल्यापासून सांगते तुम्हाला. ओके, हॅलो. हो मॅम, बोलतो. हो हो. व्हॉट इज आयुर्वेदा है ना. आयुर्वेदा म्हणजे काय? आयु प्लस वेदा, लाईफ प्लस नॉलेज. आपल्या आयुष्याविषयीचं संपूर्ण नॉलेज आपल्याला फक्त आणि फक्त आयुर्वेदामधनं मिळतं. ओके, इट इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ हिलिंग टू नो अबाउट अवर लाईफ. आता दिसते का स्लाइड? व्हॉट इज इट स्कोप? सेकंड स्लाइड दिसते? यस मॅडम. Hello. Okay. I'll continue. What is its scope? The scope is far and wide. It also major divisions for humans, animals and plants. आयुर्वेदामध्ये ह्युमन विषयी खूप डिटेल माहिती दिलेली आहे. तसंच गवायुर्वेदामध्ये ॲनिमल्स लाईक काऊज, हॉर्सेस अँड एलिफंट्स विषयी पण सांगितलेलं आहे. आणि वृक्ष आयुर्वेदा रिलेटेड टू हेल्थ ऑफ प्लांट्स. सगळ्या प्लांट्स विषयी खूप सारी माहिती आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. वी कॅन ऑल्सो कॉल इट एज द्रव्य. नाहीये. दिसत नाहीये का Slide. स्लाइड? नाही. स्लाइड दिसत नाहीये. एक मिनिट हा बेटा, एक मिनिट हा, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे. Yes, it is visible. Just check at your side, ओके, students. इज इट विजिबल? ओके Yes, No, yes, ma'am. ma'am. It is visible, ma'am. ओके. आय कंटिन्यू. Ma'am, please continue. हां. हॅलो एव्हरीबडी. हां, तर प्लांट्स विषयी सगळी माहिती दिलेली आहे आयुर्वेदामध्ये. मला वाटते की जसा कोरोना चालू झालाय, सगळ्यांनी तुळस गुळवेल खाल्ली आहे का नाही? या 8-9 महिन्यामध्ये कोणीच असं नाही की ज्यांनी तुळस गुळवेल खाल्ली नाही. एम आय राईट? हां. यस मॅडम. तर हां, आणि मी तर तुम्हाला हे पण सांगेल की आता माझे जितके कन्सल्टंट फ्रेंड्स आहेत जळगावमध्ये, जे MD DM आहेत, त्या सगळ्यांनी सुद्धा आयुर्वेदावर खूप विश्वास ठेवून काढा घेतलेला आहे, गुळवेल खाल्लेली आहे, तुळस खाल्लेली आहे. बरं, हां, ओके. आयुर्वेदाच्या ब्रांचेस पण आहे. फक्त एक आयुर्वेदामध्ये भरपूर ब्रांचेस आहे. जसं जनरल मेडिसिन, वी विल कॉल इट ॲज काय चिकित्सा. म्हणजे काय म्हणजे आपली बॉडी, आपल्या बॉडीची पूर्ण चिकित्सा ज्याच्यामध्ये येते त्याला आपण म्हणूया काय चिकित्सा. तर याच्यामध्ये आपल्याला BP आहे, डायबिटीस आहे, त्याच्यानंतर अस्थमा आहे, स्किन प्रॉब्लेम आहे, ॲसिडिटी आहे, त्याच्यानंतर संधिवात आहे, आमवात आहे, सगळ्यांविषयी मेडिसिन आहे, सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड वन इज गायनेकॉलॉजी. गायनेकॉलॉजी इज अ व्हेरी वास्ट पार्ट ऑफ आयुर्वेदा. ओके, आणि कहीं पे भी हार्मोनल ट्रीटमेंट नहीं है कि जो पेशेंट का गायनेक सिस्टम खराब करेगा. ओके, ईच एंड एवरी herb is that for gynec problem. Even where the test tube baby fails, we succeed. Even I have treated many patients like this.
देन थर्ड इज पेडियाट्रिक. पेडियाट्रिक मीन्स छोटे बच्चों का, बाल चिकित्सा. छोटे बच्चों के लिए तो बहुत ही अच्छी मेडिसिन है. उनके जो डिजीजेस है, जहाँ मॉडर्न मेडिसिन नहीं काम करता है, वहाँ आयुर्वेद बहुत अच्छा काम करता है. देन ग्रह चिकित्सा. ग्रह मानते हो, राहु केतु ये जो कुछ है, उसके लिए भी कुछ ना कुछ चिकित्सा बताई है. देन ENT एंड ऑप्थेल्मोलॉजी. आँख, नाक और थ्रोट, ऑप्थेल्म आँख के प्रॉब्लम्स, उसके लिए भी एक अलग ब्रांच है आयुर्वेदा की. देन है शल्य चिकित्सा, दैट इज मॉडर्न सर्जरी. एक्चुअली आयुर्वेदा इज द फादर ऑफ सर्जरी. ओके, सुश्रुताचार्य जो है हमारे, ही इज द फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी. और आज भी उन्होंने जो सर्जरी के टाइप्स बताए हैं या जिस टाइप से सर्जरी करते हैं, हम ये मॉडर्न वाले पूरे फॉलो करते हैं. देन है टॉक्सिकोलॉजी. टॉक्सिकोलॉजी म्हणजे काय की विष चिकित्सा. कुठलंही विष घेतलं गेलं, काही गेलं तर काय चिकित्सा करायची, त्याच्यामध्ये हे टॉक्सिकोलॉजीमध्ये आहे. जेरियाटिक्स, म्हातार वयात होणारे आजार, तो पण एक वेगळा ब्रांच आहे बरं आयुर्वेदाचा, की म्हातार वयात जे काही आजार होतात त्याची ट्रीटमेंट आहे. आणि वृक्ष चिकित्सा म्हणजे आपण म्हातारे होऊच नाही, नेहमी असं यंग राहावं, तर त्याची पण एक स्पेशलाइज ब्रांच आहे आणि ती चिकित्सा सांगितली आहे. आणि व्हॉट आर इट्स एम. आपल्या आयुर्वेदाचा एम काय आहे की ज्यांची हेल्थ चांगली आहे ती हेल्थ तशीच चांगली ठेवणं, ही पण एक आपलं कर्तव्य आहे की नाही, की आपल्याला आजार न लागू देणं. आता तुम्हा लोकांची जी लाईफस्टाईल आहे फास्ट, आय मीन लॅपटॉपवर जास्त बसणं, मोबाईलवर जास्त बसणं, तर तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे की बा माझी जी हेल्थ आहे ती मी चांगली कशी ठेवू. तर त्याच्यासाठी आयुर्वेदात लाईफस्टाईल सांगितलेली आहे बरं, की आपली दिनचर्या कशी असावी, आपण किती वाजता उठावं, काय खावं, कसं झोपावं, सगळं बारीक बारीक गोष्टींचा विचार केलेला आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आजार होणार नाही. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, है ना. सेकंड आहे सीझनल रेजिमेंट. सीझनल म्हणजे काय, ऋतुचर्या, की प्रत्येक ऋतू, ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, या तिन्ही ऋतूमध्ये आपली दिनचर्या वेगळी सांगितली आहे की जेणेकरून आपल्याला आजार होणार नाही. आणि त्याच्यानंतर आहे बॉडी प्युरिफॅक्टरी प्रोसिजर्स पण सांगितलेले आहे. मी तुम्हाला सांगेल पुढे, ते स्लाइडमध्ये येईल ते. त्याच्यानंतर क्युरिंग ऑफ अलाइनमेंट्स म्हणजे कसं, मेडिसिन कसं घेणं, डाएट काय असावं, ॲक्टिव्हिटी काय असावी, हे सगळं सांगितलेलं आहे. व्हॉट इज इट्स बेसिक अप्रोच. बेसिक अप्रोच काय, अगदी होलिस्टिक अप्रोच आहे. आणि आयुर्वेदावर आपलं म्हणजे आयुर्वेदाचे स्तंभ आहेत, काही आचार्य आहेत की ज्यांनी आपल्याला गाईड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आहेत चरक, आणि त्यांनी बुक्स लिहिलेले आहेत, त्यांना आम्ही संहिता म्हणतो. या आचार्याने जे बुक्स लिहिले ते आर कॉल्ड संहितास. ओके, जैसे की चरक संहिता, कश्यप संहिता, सुश्रुत संहिता, माधव निदान, अष्टांग संग्रह आणि शारंगधर संहिता. आणि अशा भरपूर आहेत की जे आम्ही आज ट्रीट करायला फॉलो करतो आणि आम्हाला त्याच्यामध्ये काही ना काही फॉर्म्युला मिळूनच जातात पेशंटला ट्रीट करायला. नेक्स्ट इज आपली बॉडी आयुर्वेदानुसार कशाने बनलेली आहे. ओके, तर आयुर्वेदानुसार 3 दोष आहेत आपल्या बॉडीमध्ये, वातदोष, पित्तदोष, कफदोष. आता वातदोष म्हणजे कधी कधी बघा, मी सांगते की आपल्याला वाटतं ना की एकदम चंचलता वाटते, हे करू ते करू, हे करू नको, तेव्हा वातदोष असतो तो. आणि पित्त म्हणजे कधीतरी खूप राग येतो कोणावर तरी, आहे ना, चिडचिड होते, तेव्हा आपल्या बॉडीमधलं पित्त वाढलेलं असतं. आणि एखाद्या दिवशी वाटतं की नाही, नुसतं सोके रहना, आज कुछ नहीं करना है अपने को, दैट टाइम कफ दोष बड़ा हुआ रहता है अपने बॉडी में. देन 7 टिश्यूज बोले हैं, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. ये 7 tissues are there and morbid materials are there 3, that is stool, urine and sweating. इनसे आयुर्वेद अपनी बॉडी बनी है. और अकॉर्डिंग टू आयुर्वेदा देयर आर 6 सीजन्स, ऑटम, स्प्रिंग, समर, रेनी, विंटर, लेट विंटर. और इन सीजन में 6 इसमें हमने
क्या खाना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, इसके लिए पूरा डिटेलिंग दिया हुआ है. ओके, देन आई विल कम टू दोषास. ओके, Vata, first is Vata dosha. Vata dosha is thought to control very basic function like how to cell divide. It also control your mind, breathing, blood flow, heart function, and ability to get rid of waste through your intestine. Okay, I will detail this. Mind control बात करता है, कभी कभी बहुत डिस्टर्ब रहते हैं, है ना. कभी कुछ रहा तो हमारा हार्ट ऐसे जल्दी जल्दी धड़कने लगता है. एग्जाम है, वाइवा है, प्रैक्टिकल है ना. तो तब हमारा वात बड़ा हुआ रहता है और हमारी बॉडी के जो भी वेस्ट है, ये मैंने अभी बताया, यूरिन, स्टूल एंड स्वेटिंग, all is controlled by Vata dosh. Okay, now I will come for Pitta dosh. Pitta dosh controls our digestion, metabolism. Metabolism means what? कि जो हम लोग खाते हैं, बहुत से लोग आपको मिलेंगे कि थोड़ा ही खाते हैं बट स्टिल दे आर हेल्दी, उनका वेट गेन होता है ना. दैट मीन्स देयर मेटाबॉलिज्म इज स्लो. तो मीन्स पित्त दोष जो है वो मेटाबॉलिज्म को कंट्रोल करता है और हमारे हार्मोन्स को भी कंट्रोल करता है और हमारे एपेटाइट को भी कंट्रोल करता है. एंड नाउ आई विल कम फॉर कफ दोषा. कफ दोषा कंट्रोल्स मसल ग्रोथ, बॉडी स्ट्रेंथ एंड स्टेबिलिटी, वेट एंड आवर इम्यून सिस्टम. ये सब कफ दोष कंट्रोल करता है. अच्छा, अभी हम बोलेंगे कि ट्रीटमेंट का प्रिंसिपल क्या है आयुर्वेदा का. आयुर्वेदा में वात, पित्त, कफ तीनों अगर समान है तो योर हेल्थ इज ओके. बट वो लोग अगर समान नहीं है, डिसइक्विलिब्रियम है, तो हम बीमार होते हैं. एंड टू साइकिक क्वालिटीज, यानी रजदोष और तमदोष, ये दो दोष है, मानसिक दोष है. वो अगर डिस्टर्ब हो गए तो हम बीमार होते हैं. ओके, रजदोष में गड़बड़ी हो गई तो हमको बहुत गुस्सा आता है, चिड़चिड़ करते हैं, अननेसेसरी पैनिक हो जाते हैं, वो रजदोष गड़बड़ी है. और तमदोष में कुछ भी करने का मन नहीं रहता है, सिर्फ सोना है, कुछ नहीं करना है आज, वो तमदोष है. ओके, तो ये सब दोष को हमको एक समान स्टेट में लाना रहता है, इक्विलिब्रियम स्टेटस. तो तब हम मानसिक और फिजिकली ओके हो जाते हैं. तो अभी इट कैन बी अचीव्ड बाय रिमूविंग, आई विल टेल यू द मेजर्स. प्यूरिफैक्टरी है, शोधन चिकित्सा है, शमन चिकित्सा है, ओजस चिकित्सा है और निदान चिकित्सा है. ये आप लोगों को डिटेल में नहीं बताऊंगी मैं कुछ. हाँ, अब आ गया हमारा आयुर्वेद इपिडेमिक्स में. ओके, व्हाट इज इपिडेमिक? इट इज ऑल्सो कॉल्ड पैंडेमिक. Means destruction of large scale population occur when following common factors are affects the villages and cities. Okay, अभी हुआ हमारा पैंडेमिक कोरोना, थोड़ा बहुत चल भी रहा है ना. तो उसमें लार्ज स्केल पॉप्युलेशन हुआ ना अफेक्ट. कोरोना में झाले ना, खूप लोकांना झाला ना कोरोना. हाँ, मेन फॅक्टर काय आहे, जेव्हा हे पॅन्डेमिक येतं तेव्हा सगळ्यात मेन पोटेंट फॅक्टर काय असतो? दूषित वायू. आयुर्वेदाने कितीतरी हजार वर्षापूर्वी सांगून ठेवलेला आहे हा फॅक्टर. ओके, दूषित वायू. आज पण आपण मानतो ना दूषित वायू, की ज्याच्यामुळे आजार पसरतो. त्याच्यामुळे मास्क घालून फिरताय ना सगळे, तर कोणी बिना मास्क फिरतं का? नाही, सगळेच मास्क घालून फिरताय, कारण तो दूषित वायू आपल्या नाकातून आपल्या बॉडीमध्ये नाही गेला पाहिजे आणि त्याच्यामुळे तो व्हायरस आपल्या बॉडीमध्ये जाणार नाही. ओके, त्याच्यानंतर दूषित जल पण सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर दूषित देश, दूषित काल. ओके, नेक्स्ट. आता आयुर्वेदानुसार रोगी परीक्षा फार वेगळी आहे. दर्शन, स्पर्शन, प्रश्न, त्याच्यानंतर एक दॅट इज कॉल्ड 8-fold एक्झामिनेशन आणि एक दशविध एक्झामिनेशन पण आहे, त्याला आपण सांगू 10-fold एक्झामिनेशन.
त्याच्यानंतर एलिमेंटरी ट्रीटमेंट म्हणजे याच्यामध्ये एक 5 प्रकार येतात. दॅट इज कॉल्ड 5 फोल्ड ट्रीटमेंट आणि वी कॉल्ड इट ॲज पंचकर्म. पंचकर्म म्हणजे 5 फोल्ड ट्रीटमेंट. तर या पंचकर्मामध्ये काय काय येणार? एमएससीस आहे, पर्गेशन आहे, मेडिकेटेड एनिमा आहे, नॅझल ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि ब्लड लेटिंग आहे. आपण त्याला म्हणू वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. मी एक एक सांगेल तुम्हाला वमन वगैरे. वमन म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये काही दोष जमा झालेले असतात. तर आम्ही आयुर्वेदाने बॉडीची शुद्धी करतो. तर पहिला प्रकार शुद्धीचा आहे वमन. वमन म्हणजे आम्ही असे काही कडू काढे आणि मेडिसिन्स पेशंटला खाऊ घालतो आणि त्याच्यानंतर पेशंटला उलट्या चालू होतात, वॉमिटिंग्स चालू होतात. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एमेसिस, आयुर्वेदात वमन. तर तुम्हाला 8 ते 10 वेळा पेशंटला अशी उलटी होते आणि पेशंटचा त्रास कमी होतो. मेन अस्थमामध्ये हे खूप छान काम करतं वमन. नाव सेकंड आहे विरेचन. विरेचन म्हणजे काय की याच्यामध्ये आपण मेडिसिन वाटे काढा देतो, मेडिसिन देतो आणि इवन मेडिकेटेड चूर्ण पण दिलं जातं, मेडिकेटेड ऑइल पण दिलं जातं. हे सगळं पेशंटची प्रकृती पाहून ठरवलं जातं बरं की कुठल्या पेशंटला काय सूट होईल, काय द्यावं लागेल आपल्याला. आणि विरेचन सिलेक्ट केलं जातं की काय देणार आपण, चूर्ण देणार, गोळी देणार की ऑइल देणार. आणि याच्यामध्ये तुमचे आपले इंटेस्टाईन सगळे खूप स्वच्छ होतात. म्हणजे 5 ते 6 वेळा लूज मोशन होतं पेशंटला आणि ही फील्स रिलॅक्स. विरेचन तर खरं याच्यामध्ये खूप छान काम देतं. पिंपल्समध्ये ज्या पेशंट मुलींना पिंपल्स आहे, पेशंटला पिंपल्स आहे, आपण विरेचन दिलं ना तर 50% पिंपल्स त्याच दिवशी कमी होऊन जातात. लगेच इन्स्टंट रिलीफ आहे बरं. डिटेल करू पुढे असं त्रास नाही. थर्ड आहे डिटेलिंग करू बस्ती. बस्तीमध्ये बस्ती म्हणजे मेडिकेटेड एनिमा. याच्यामध्ये आपण मेडिकेटेड ऑइल सगळे यूज करतो, मेडिकेटेड काढे रुग्णाला एनिमा देतो आणि हे संधिवातावरती खूप छान काम करतं. त्यानंतर ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे त्यांच्यासाठी पण खूप छान काम करतं हे. आणि इवन ज्यांना अस्थमाचा खूप जोरात अटॅक आलेला आहे, जेव्हा आपल्याकडे काहीच मेडिसिन नाही आहे, अशा वेळेस सुद्धा पेशंटला एनिमा दिला तर अस्थमाचा अटॅक एक 5 मिनिटात कमी होतो आणि इवन त्यांना ऑक्सिजन लावायची पण गरज राहत नाही. त्याच्यानंतर जितके वातविकार सांगितलेले आहे दे आर क्युअर्ड थ्रू दिस एनिमा. आणि त्याच्यानंतर आहे नस्य. व्हॉट इज नस्य? इट इज मेडिकेटेड ऑइल पोर इनटू युअर नॉस्ट्रिल. नाकामध्ये टाकायचं औषध, नाक में डालने की दवाई. तर हे नस्य वर्क्स इन मायग्रेन, इट वर्क्स इन मायग्रेन, हेडेक. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो गुड फॉर हेअर लॉस. समजा गाईचं तूप रोज 2-2 थेंब नाकामध्ये टाकलं तर केस गळणं कमी होतात. ओके. नंतर ज्यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे त्या लोकांना सुद्धा नस्य फार छान काम देतं. स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय? मान दुखणं, मान, डोक्याच्या खालचा भाग, मान, हे सगळं खूप दुखतं त्या पेशंटला. तर इथे जर तुम्ही 2-2 थेंब गाईचं तूप टाकलं तर इट विल वर्क व्हेरी नाईस. आणि मी तर सांगेल की तुम्ही सगळे ही सवय आत्तापासून करून घ्या. कारण ज्यांना कॉम्प्युटरवर जास्त काम करावं लागतं, लॅपटॉपवर काम करावं लागतं किंवा सिटिंग असते 7-7, 8-8 घंटे, तुम्ही जेव्हा कंपनी जॉब करता किंवा टीचिंग जॉब करता तर तुम्हाला हे फार आवश्यक आहे. याच्यामुळे काय होतं की जे मानेचे मणके असताना त्याच्यामधली गादी जी असते ती प्रिझर्व होते. ओके. आणि त्याचं घर्षण होत नाही, ती गादी अशी बारीक होत नाही की जेणेकरून तुम्हाला पुढे त्रास होईल. इट इज व्हेरी गुड. हां,
आता हा आहे रक्तमोक्षण. रक्तमोक्षणचे प्रकार सांगितलेले आहेत आयुर्वेदात बघा. फर्स्ट इज दिस लीच थेरेपी. तुम्ही पाहिली का लीच? किसी ने देखा है लीच को? हेलो, किसी ने देखा है Yes, लीच ma'am. को? देखा है? Yes. हाँ, या तो ये लीच थेरेपी बहुत अच्छा काम करती है. आई विल शेयर माय वन एक्सपीरियंस. हम लोग स्टूडेंट थे तब की बात है. एक पेशेंट था तो उसके स्कल पे बहुत बड़ा फाइब्रॉइड था. बिल्कुल स्कल के जो रीज रहती है वहां पे था वो. तो वो ऑपरेट करना था. तो उसके ऑपरेशन को ऑलमोस्ट 16 घंटे लगना था. 2 बैच में काम होना था वो डॉक्टर्स के. 8 घंटा एक डॉक्टर एक बैच ऑपरेट करेगा और रेस्ट 8 घंटे दूसरी बैच ऑपरेट करेगी. तब हमारे सर ने ये लीच थेरेपी अप्लाई की थी. तो ये लीच लोगों को वो फाइब्रॉइड पे लगा दिया था. तो वहां पे ना एक ब्लड ड्रॉप डालना पड़ता है पहले लीच को चिपकने के लिए. तो वो डाला था और करीब करीब 8 दिन 10 दिन ये थेरेपी चली. वो लीच लोगों ने पुरा फायब्रॉइड सक कर लिया था. पूर्ण पिऊन घेतलं होतं त्यांनी आणि त्या पेशंटचा फायब्रॉइड पूर्ण गायब झालं होतं की त्याला पुढे खूप मेजर सर्जरी नाही करावी लागली बरं. इतका म्हणजे दम आहे या आणि प्राण्यांमध्ये छोट्या छोट्या. आणि लीच थेरपी सध्या ना आयुर्वेद याच्यावर संशोधन करत आहे की जे कैंसरचे फाइब्रॉइड असतात, जो कैंसर के फाइब्रॉइड रहता है ना कि भैया पेशेंट को ऑपरेशन ना करना पड़े. तो वी आर वर्किंग ऑन दिस. लेट्स सी क्या होता है क्या नहीं. बट पॉजिटिव रिजल्ट्स तो आए हैं. इट वर्क्स वेरी नाइस. और एक रक्तमोक्षण जिसको हम बोलते हैं ब्लड डोनेशन. ओके, इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ रक्तमोक्षण कि हर 3 महीने में आप लोग ब्लड डोनेट कर दो, आपकी बॉडी नया ब्लड बनाएगी और यू विल बी लुक एवर यंग. दैट इज हिज बेनिफिट. हाँ, द ब्लड डोनेशन इज ऑल्सो ए पार्ट ऑफ रक्तमोक्षण. और हमारे पास जो पेशेंट आते हैं ना कि जिनको बहुत पिंपल्स रहते हैं कि एक चीटी भी नहीं चल पाती है फेस पे, ऐसे लोगों को हम 20 ml ब्लड निकाल के फेंक देते हैं. तो करीब करीब 4 सेटिंग में उनका फेस जो है काफी क्लियर होने लगता है. इट इज अ वेरी ब्यूटी ऑफ दिस थेरेपी. रक्तमोक्षण, इट इज वेरी नाइस. नाउ एंड और एक कर्म है दॅट इज कॉल्ड अग्निकर्म. अग्निकर्म म्हणजे काय? इट इज पॅरा सर्जिकल प्रोसिजर. म्हणजे एक उपकरण येतं, त्याला आम्ही गरम करतो आणि त्याच्याने पेशंटला चटका दिला जातो. मॉडर्न मध्ये आपण म्हणू कॉटरायझेशन, आयुर्वेदात चटका. दॅट इज कॉल्ड अग्निकर्म. हे अग्निकर्म सध्या याच्यामध्ये ना खरं तर रिसर्च होणं फार गरजेचं आहे. खूप छान काम देत आहे, बट फार कमी लोक हिम्मत करतात पेशंटला चटका देण्याची. तर हे कॅन्सरमध्ये सध्या रिसर्च आहे, चालू आहे याचा की एक केलेत काही पेशंट ज्यांना तोंडाचा कॅन्सर असतो की नाही. बरेच लोक गुटखा खाता, तंबाखू खाता, त्यांना तोंडाचा कॅन्सर होतो. अशा वेळेस ती गाठ दिसते आपल्याला, क्लिअर कट दिसते. तर आम्ही अशा वेळेस त्या पेशंटला चटका दिलेला आहे. बरेच डॉक्टर लोक हे काम करतात आणि रिझल्ट पण खूप चांगले आहेत बरं अग्निकर्माचे. त्याच्यानंतर पेन मॅनेजमेंटला पण अग्निकर्म खूप छान काम देतं की इवन किडनी स्टोनचं पेन जरी असेल आणि पेशंटचं पोट दुखतंय, कमर दुखतंय, पण आयुर्वेदाने चटका द्यायला कुठे सांगितलेला आहे तर उजवीकडे पोट दुखत असेल तर डाव्या पायाच्या अंगठ्याला चटका द्यायचा आणि व्हाईस वर्सा. तर पेशंटचं पेन तिथल्या तिथे बंद होतं बरं. म्हणजे इंजेक्शनपेक्षा पण फास्ट वर्किंग आहे अग्निकर्म. पण याच्यामध्ये आता रिसर्च होणं गरजेचं आहे आणि चालू आहे, ते काम पण चालू आहे रिसर्चचं. हे आहे फिगर असं चटके देत आहे गरम करून.
आता हा एक प्रकार आहे शिरोधारा. शिरोधारा म्हणजे काय? आपल्या शिरवर औषधांनी केलेली धार. दिसतंय तुम्हाला? हां. तर याच्यामध्ये आपण पेशंटला कंटिन्यू त्याच्या प्रकृतीनुसार तेल सिलेक्ट करतो आणि त्याच्या कपाळावरती मध्यभागी तेलाची कंटिन्यू धार चालू ठेवतो. आपल्या जनरल भाषेत अभिषेक. ओके. तर हे जे आहे ना शिरोधारा, याच्यानी आपलं माइंड हे खूप रिलॅक्स होतं, खूप पीसफुल वाटते जेव्हा शिरोधारा चालू असते ना. स्ट्रेस रिलीव्ह होतो, त्याच्यानंतर शांत झोप येते. म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या क्लिनिकला करतो हे शिरोधारा, तर आमच्या त्या टेबलवरच पेशंट झोपून जातो बरं. एकदम गाढ झोप लागते काही काही लोकांना. आम्ही उठवत पण नाही, ऑलमोस्ट 40-45 मिनिटांनी उठतात. तर असं हे शिरोधारा एक माइंड रिलॅक्सेशनसाठी फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं सगळ्यांनी वर्षातून एखाद्या वेळेस करायला काही हरकत नाही विंटरमध्ये, की रिलॅक्सेशनसाठी. तर पुण्या मुंबईला तर असं 5 स्टार फॅसिलिटीमध्ये हे सगळं केलं जातं बरं. आणि त्याच्यानंतर हेअर लॉसमध्ये पण याचा खूप छान रिझल्ट आहे, मायग्रेनमध्ये पण खूप छान रिझल्ट आहे, इवन स्पॉन्डिलायटिसमध्ये पण खूप छान रिझल्ट आहे, किंवा ज्यांना फेशियल पॅरालिसिस होतो, तोंडाचा पॅरालिसिस होतो ना, त्या लोकांना पण याचा खूप छान रिझल्ट आहे याला. आणि मी तर सांगेल की ठंडीमध्ये, ठंड में सिर्फ 5 दिन करना चाहिए हर एक ने इसको. केरळमध्ये ओके. नाव पंचकर्माने एक्सप्लेन करणं केलं. पंचकर्माने एक्सप्लेन केलं आधी 40 आणि तिला लास्ट पंचकर्मा आता हे पंचमहाभूत. पंचमहाभूत म्हणजे काय? अर्थ, वॉटर, फायर, एअर आणि आकाश. आयुर्वेदानुसार आपल्या बॉडीमध्ये हे पंचमहाभूत आहेत. ते कसे आहेत ते मी सांगते तुम्हाला. Panchamahabhutas are basic principle of Ayurveda. Everything in this universe is made up of Panchamahabhut. है ना? The only thing which differentiate living and non-living thing is soul. आयुर्वेदानुसार हर चीज ये पृथ्वी पे जो है वो पंचमहाभूत से बना है. Each and everything, living thing also and non-living thing also. Okay. नाउ पंचमहाभूत में सबसे पहले आएगा आकाश. आकाश मीन्स कैविटी इन द बॉडी, स्पेस. और उसका सेंसरी ऑर्गन है ईयर. ओके. और मीन्स, और एक शब्द, शब्द मीन्स जो हम बोलते हैं ना, उसको हम आकाश महाभूत कहते हैं. सेकेंड आएगा वायु, और उसका सेंसरी ऑर्गन है स्किन. थर्ड आएगा अग्नि, फायर, उसका सेंसरी ऑर्गन है आई. चौथा आएगा जल. हमारे बॉडी में जल, मोस्टली हमारी बॉडी तो 70% वाटर से ही बनी है. फिर है उसमें प्लाज्मा है और ब्लड है. ओके. और उसका सेंसरी ऑर्गन है टंग. और पृथ्वी, अर्थ, हार्ड पार्ट ऑफ आवर बॉडी, उसका सेंसरी ऑर्गन है नोज. और इन सब के ये बताए हैं. ईयर से हम सुन सकते हैं, स्किन से हम स्पर्श, हमारे स्किन को ही पता चलता है ना, ठंडा है, गर्म है. आँख से हम देख सकते हैं, टंग से हमको टेस्ट पता चलता है, और नोज से हमको वी कैन स्मेल इट. अभी हम अर्थ के बारे में बताएंगे. द फर्स्ट एलिमेंट ऑफ पंचमहाभूता इज अर्थ. उसको हम भूमि भी कहते हैं. और द फिजिकल बॉडी विथ मसल्स एंड बोन्स रेफर टू अर्थ. सेकेंड है वाटर, जल. दिस एलिमेंट हैज नो ऑर्डर. उसको कोई स्मेल नहीं है, वाटर को कुछ भी नहीं है. हमारे बॉडी में 70% वाटर है. इन ह्यूमन बॉडी ब्लड एंड अदर फ्लूइड आर रेफर टू वाटर.
थर्ड है अग्नि, फायर। हमारे बॉडी का जो टेम्परेचर है, हमको जो भूख लगती है, दैट इज कॉल्ड जठराग्नि, इट इज ऑल कॉल्ड अग्नि। देन एयर, द फोर्थ एलिमेंट इज एयर, इट इज कॉल्ड पवन इन संस्कृत, वायु। एयर कैन बी फेल्ट एंड हर्ट, हवा को सिर्फ हम फील कर सकते हैं और सुन सकते हैं, है ना, नो वन देख नहीं सकते। अभी हमारे बॉडी में हवा यानी क्या, ऑक्सीजन एंड कार्बन डाइऑक्साइड इन द बॉडी रेफर्स टू एयर, इट इज मोस्ट इंपॉर्टेंट फैक्टर इन प्राणायाम। लास्ट इज आकाश, आकाश मीन्स स्पेस, ओके। और हमारे ह्यूमन बॉडी में हम सोल बताएंगे इसके लिए। ऑल दिस 5 एलिमेंट्स मेक आवर बॉडी एंड विल डिसॉल्व इनटू रिस्पेक्टिव एलिमेंट अपॉन डेथ। अगर किसी की डेथ होती है और फ्यूनरल होता है तो हम बोलते हैं ना पंचतत्व में विलीन हो गए, पंचतत्व से बने हैं और पंचतत्व में विलीन होना है। और कितनी बात है नाउ मैं ना थोड़ा सा पंचकर्म के बारे में आपको डिटेल बताऊंगी, है ना, फिर ये स्लाइड के बारे में आखिरी में बात करते हैं। तो पंचकर्म में कैसा है कि वमन, विरेचन, ये जो कुछ है ना वो हमारे बॉडी को थरोली क्लीन करता है। कि एक सिंपल एग्जांपल आई विल गिव यू कि जो दिवाली में हम घर के कैसे थरोली साफ सफाई करते हैं, हर जगह से कचरा निकालते हैं, हर डिब्बा डिब्बी सब कुछ साफ होता है, वैसे पंचकर्म से हमारे बॉडी थरोली क्लीन होती है। सब जो टॉक्सिन्स बॉडी में जमा रहते हैं ना वो थ्रू वॉमिटिंग या थ्रू लूज मोशंस हम लोग क्लीन करते हैं। तो जब पूरी बॉडी क्लीन हो जाती है तो आई डोंट थिंक सो कि कोई बीमारी हमारे अंदर रहेगी। अभी एक मॉडर्न मेडिसिन, मॉडर्नाइजेशन के हिसाब से देखा जाए तो अभी सबका जो लाइफस्टाइल है तो बहुत बिजी हो गया है और फास्ट फूड हम लोग ज़्यादा खाते हैं, पिज़्ज़ा है, ये है, पाव का कंजम्पशन बढ़ गया है, ब्रेड का कंजम्पशन बढ़ गया है। तो इन शॉर्ट ये सब जो खाते हैं ना वो आंतड़े में चिपक के रहता है, ये डाइजेस्ट नहीं होता है जल्दी। हमारी बॉडी को इसको डाइजेस्ट करने की आदत नहीं है, लेकिन हमने ये मॉडर्न खाना जो है वो एक्सेप्ट किया है, तो ये सब हमारे इंटेस्टाइन में बहुत चिपक के रहता है, ओके। तो ये डेली से क्लीन नहीं होता है, तो हमको ये पंचकर्म से क्लीनिंग बहुत ज़रूरी है, तो तभी हमको कुछ बीमारी नहीं लगेगी। अभी आप देखो अर्ली 30s में बीपी लगता है, मैंने बहुत से लोग देखे हैं कि अर्ली 30s में बीपी की टैबलेट लेते हैं, इवन डायबिटिक की भी टैबलेट देखी है मैंने, है ना। इंडिया इज द सेकेंड लार्जेस्ट हब फॉर डायबिटीज, ओके, इन द वर्ल्ड। इट इज़ वेरी ट्रू, आई एम सेइंग यू, इट इज़ वेरी वेरी ट्रू। क्योंकि अभी जो ये है हमारा लाइफस्टाइल, वी डोंट हैव टाइम टू मीन्स टू प्रिपेयर हेल्दी कुक फूड फॉर टू ईट। मुझे बताओ किती लोक भाकरी खाता तुमच्यापैकी, सांगा बरं, विच इज हाय इन फायबर। किती लोक भाकरी खाता, प्लीज रिप्लाय मी। हॅलो, आम्ही खातो मॅम। खाता, बोर नाही होत आहे ना तुम्हाला पोरांनो? यू आर नॉट गेटिंग बोर ना? नाही मॅम, हा, नाही मॅम, नाही मॅम, का मला फक्त नाही मॅडमला वाईट वाटेल म्हणून नाही सांगायचं? नाही नाही, खरंच आहे ना, आयुर्वेद आता फार आवश्यक होणार आहे बरं सगळ्यांना। तर मला सांगा, भाकरी खूप कमी लोक खातात, ती खाल्ली पाहिजे, इट इज हाय इन फायबर, आणि ते दरदर असतं ना त्याचं, तर आमचं इंटेस्टाईन साफ होतं त्याच्याने, मैदानी होत नाही आमचं इंटेस्टाईन। रोज खातो, व्हेरी गुड व्हेरी गुड। तर म्हणजे हे सगळं आवश्यक आहे, तुमच्या इंटेस्टाईन क्लीन राहिले ना की तुम्हाला आजार होणार नाही, हे 100% आय गॅरंटी की इफ युअर इंटेस्टाईन्स आर क्लिअर ना तुम्हाला कुठलेच आजार होणार नाही। मला सांगा, आता कॅन्सर पेशंट वाढले का नाही वाढले? पूर्वीपेक्षा खूप वाढलेत,
तुम्हाला एक 10-12 घर सोडून ऐकू येतं, अरे याच्या नातेवाईकाला कॅन्सर झाला, त्याच्या नातेवाईकाला झाला, किंवा त्या फॅमिलीमध्ये आहे ना. आणि हां, आता एक मी तुम्हाला उदाहरण देईल पंजाबचं. आपलं पंजाबचे गहू सगळ्यांनाच खूप आवडतात है ना, पोळी सॉफ्ट येते त्याची. बट ते लोक जेव्हा गहू पेरताना त्याच्यामध्ये खूप हे फवारणी करतात रसायनाची, खूप यूज होतं. ओके, तर ते जे बिचारे शेतकरी फर्टिलायझर वापरताना त्या शेतकऱ्यांना कॅन्सर झालेला आहे. पंजाबहून मुंबई रोज एक कॅन्सर ट्रेन चालते बरं, रोज एक कॅन्सर ट्रेन चालते. म्हणजे इतकं कॅन्सरचं प्रमाण आहे फर्टिलायझरमुळे. तर त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा नेचरकडे जावं लागणार आहे, पुन्हा आयुर्वेदाकडे यावं लागणार आहे. सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला देईल काश्मीरचं. काश्मीरचे ॲपल खूप आवडतात तुम्हाला मला, कारण खूप सुंदर दिसतात ते. पण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही बघाल ना, तर काश्मीरी लोक काश्मीर खूप फवारणी केलेली असते फर्टिलायझर्सची. दे नेव्हर इट, ते आम्हाला खाऊ घालतात. हा, तर ते स्वतः कधीच खात नाही बरं, ते आम्हाला खाऊ घालतात. त्याच्यामुळे आपल्याला आपली जर हेल्थ चांगली ठेवायची असेल तर पुन्हा नेचरकडे यावं लागणार आहे, त्याच्यात डाऊटच नाहीये काही. तुम्हाला आयुर्वेद ॲक्सेप्ट करावा लागणार आहे, नेचरकडे पुन्हा यावं लागणार आहे, ऑर्गॅनिक वस्तू खाव्या लागणार आहे की जेणेकरून आपल्याला कुठलाच आजार होऊ नये. आणि ऑर्गॅनिक तर मी याच्यासाठी सांगेल की कॅन्सर जो वाढत आहे ना, तर त्याला जर कुठेतरी रोखायचं असेल आपल्याला, तर ही सगळ्यांची जिम्मेदारी आहे. इट इज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कि भैया सबकी जिम्मेदारी है कि हम कम केमिकल्स वाला खाए, कम केमिकल वाला यूज करे, है ना. आणि जे खूप सुंदर दिसतं ना, आता सपोज तुम्ही बाजारात गेले, खूप छान हिरवगार दिसतं आहे, तर त्यात शुअर शॉट केमिकल मारलेलं आहे. जे असं खूप सिंपल दिसतं ना, बाय दॅट व्हेजिटेबल्स. या म्हणजे मी तुम्हाला आज हे पण गाईड करेल की तुम्ही कसं कुठले फळं घेतले पाहिजे, कुठले व्हेजिटेबल्स घेतले पाहिजे, की जे असे सिंपल दिसतात ना, दॅट लुक सिंपल, ते घ्यायला पाहिजे. असं एकदम लाल टोमॅटो दिसतोय ना, त्यात 100% केमिकल मारलेलं आहे बरं. आणि आता आपण ग्रोसरीकडे येऊ, की गहू, बाजरी, त्याच्यानंतर तांदूळ, हा कसा कुठला खाल्ला पाहिजे. तुम्ही जेव्हा चांगलं खाल तेव्हाच तुमची बॉडी चांगली राहील ना, आहे ना. तर तुम्ही ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे. आता मी तर खरं सांगेल की राशनचा तांदूळ जो हमको राशन के शॉप में मिलता है, बहुत से लोग उसको नहीं एक्सेप्ट करते कि अरे राशन का कैसे खाने का, बट इट इज वेरी गुड फॉर योर हार्ट. बासमती राइस इज वेरी बैड फॉर योर हार्ट आणि राशन चावल इज वेरी गुड फॉर योर हार्ट. ओके, आज हम सुनते हैं ना 30 में 35 में हार्ट अटैक आया, उसको MI बैठा, इसको ओके, हम कुछ तो ऐसा गलत कर रहे हैं कि जिसमें इतने कम उम्र में हमको हार्ट अटैक आ रहा है, डायबिटीज हो रहा है. तो वी शुड गो फॉर दैट कॉज एंड आयुर्वेदा वर्क्स हियर. इट गोज फॉर द कॉज अँड नॉट फॉर ओनली सिम्टम्स. म्हणजे अगदी मुळापर्यंत जातं आयुर्वेद, की बाबा का बरं याला असं झालं असेल, का बरं तसं झालं असेल. आता मी ही जी स्लाइड टाकली आहे, दिसते का तुम्हाला? ही स्किनची स्लाइड दिसत आहे का? हा, तर ही एका माझ्या पेशंटची आहे. ती तुमच्याच वयाची आहे, 20-21 वर्षाची आहे मुलगी. तिला झालाय हा आजार. हे का होतं असं? कुठे तर काहीतरी गडबड आहे ना, की आम्ही हे जे तेल खातो सध्या, रिफाइंड ऑइल्स भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. पूर्वी घाणीचं तेल मिळायचं, आता रिफाइंड आहे. तर हे खाण्यामुळे असे आजार होता बरं. हे आपण ट्रीट केलेलं आहे तिला, प्युअर आयुर्वेदिकनीच ट्रीट केलेलं आहे. हा पूर्वीचा पिक्चर आहे, बिफोर आणि आफ्टर लिहिलेलं आहे मी, ते दिसेल आहे तुम्हाला. तर वी शुड टेक केअर ऑफ ऑल दिस थिंग्स. नंतर बऱ्याचदा काय होतं,
आम्ही थंड गरम एकत्र करतो. आत्ताच चहा पिला, लगेच 15-20 मिनिटांनी आईस्क्रीम खाल्लं किंवा कोल्ड ड्रिंक प्यालो, है ना. तर हे सगळं थंड गरमनी पण असे स्किन प्रॉब्लेम उद्भवतात, जे आयुर्वेद म्हणतं की असं कधीच करू नये. इवन आम्ही लोक तर फळं आणि दूध त्याला पण विरोध करतो. ज्याला तुम्ही आता कस्टर्ड म्हणाल, फ्रूट सलाद म्हणाल, इट इज व्हेरी रॉंग अकॉर्डिंग टू आयुर्वेदा. त्याच्यामुळे सुद्धा असा स्किन प्रॉब्लेम होऊ शकतो, है ना. तर असं आहे हे आयुर्वेदाचा स्किन प्रॉब्लेम. आणि सेकंडली दिनचर्या किती लोक फॉलो करतात सांगा बरं. किती लोक दिनचर्या फॉलो करता? वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं, सांगा बरं तुमच्यापैकी. यस मॅम. फॉलो करता? राईट टाइम उठणं, राईट टाइम झोपणं? नाही ना. यस नाही मॅम. होत फॉलो. नाही मॅम. हा नाही होत बेटा. हा खरंय बेटा, होत नाही हे. होत नाही मॅम. Actually आता हा होत नाही. तुम्ही विचार जरी केला तरी ते होत नाही. आय कॅन अंडरस्टँड. पण त्यातल्या त्यात आपण म्हणजे आज मी आली आहे ना इथे, तर मी सांगेन तुम्हाला की थोडंसं रुटीन व्यवस्थित ठेवा, की जेणेकरून ना तुम्हाला लवकर 40शीचे 50शीचे आजार लागणार नाही. ओके. त्याच्यानंतर एक 7 तासाची कंटिन्यू झोप तुमच्या बॉडीला फार आवश्यक असते. बॉडीचा रिपेअर आणि प्युरिफिकेशन व्यवस्थित ऐका. रिपेअर आणि प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशन इन द सेन्स काय, की आपली बॉडी रोज टॉक्सिन्स तयार करते आणि रोज ते टॉक्सिन्स वेळेवर बाहेर फेकले गेले पाहिजे. मीन्स युरिन आहे, स्टूल आहे, स्वेटिंग आहे, these are all toxins in our body. हे वेळेवर फेकले गेले पाहिजे. हे वेळेवर तेव्हाच फेकले जातील जेव्हा आमची बॉडीचं मेटाबॉलिझम राईट राहील. ओके. आणि मेटाबॉलिझम केव्हा राईट राहील? जेव्हा आमची बॉडी रेस्टिंग मध्ये असेल. देन ओनली आमच्या बॉडीचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होतं. तर रेस्टिंग केव्हा होईल? जेव्हा आम्ही शांत झोपू. ओके. तर ती शांत झोप 7 तासाची खूप महत्वाची आहे. ज्यांना ही झोप मिळते ना त्यांना बीपी, डायबिटीस हे आजार होण्याची शक्यता नियरली 80% कमी होते. बरं मॅडम जास्त तर तुम्ही काही प्रॉब्लेम येतो का? जास्त म्हणजे किती? 12 तास. हो 12 तास नाही रे, 12 तास नाही. 8 तास, 8.5 तास बस, त्याच्यावर नको. हा त्याच्यावर काय नको. प्रॉब्लेम होता मॅडम जास्त झोपल्यावर? जास्त झोपल्यावर आळस येतो तुम्हाला, दुसरं काहीच होत नाही. कफदोष तयार होतो तुमच्या बॉडीमध्ये अकॉर्डिंग टू आयुर्वेदा. जास्त झोपले ना तर कफदोष तयार होतो आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला वेट गेन पण होतो. नंतर आळस राहतो, कुठल्याच गोष्टीमध्ये ना असं उत्साह नाही वाटत करायला. तू बघ हे एक्सपिरियन्स घेऊन बघ आणि सांग मला. तर त्याच्यामुळे हे दिनचर्या असणं खूप 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 महत्वाचं आहे. आणि जंक फूड तुम्ही लोक अवॉइड करा. कमी खा. बंद तर नाही करू शकत मी, कमी खा. आणि सपोज खाल्ला ना, पिझ्झा खाल्ला तर थोडंसं वर्कआउट करून घ्या, म्हणजे जेणेकरून इंटेस्टाईन क्लिअर राहते. इंटेस्टाईन क्लिअर राहिले की तुम्हाला आजार होणार नाही. ओके. आणि दुसरं एक आपले इंडियन ड्रिंक मी हे सांगेल तुम्हाला, रोज ताक घ्या ना कोल्ड ड्रिंक घेण्यापेक्षा. किती लोक घेतात ताक? किती जण पितात ताक? हा घेतो मॅडम. अरे वा मी वा, पण व्हेरी हो मॅम. गुड. अरे वा, अरे वा. आय विल अप्रिशिएट एव्हरीवन, ईच अँड एव्हरीवन. गुड. ताकामध्ये काय असतं? लॅक्टिक ऍसिड बॅसिलाई असतं. तर लॅक्टिक ऍसिड बॅसिलाई हे जेव्हा आपल्या इंटेस्टाईन मध्ये जाताना तर गट फ्लोरा इंटेस्टाईन मध्ये एक असं आवरण असतं बरं, त्याला आम्ही गट फ्लोरा म्हणतो. तर तो गट फ्लोरा आपला हेल्दी ठेवतं ताक, दही, ताक. त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला कन्झम्पशन करायला हवं रादर दॅन थम्सअप आणि ते. तर इट विल जेव्हा तुमचा गट फ्लोरा चांगला राहतो ना तेव्हा तुम्हाला आजार होत नाही. आणि त्याच्यानंतर
मी तर हे सांगेल की बा हे सगळं आता ऋतुचर्या जी सांगितलेली आहे ना आयुर्वेदानुसार, तर आता हिवाळा आहे, तर याच्यामध्ये आपण डाएट चेंज करतो. हिवाळ्यात भरपूर हिरवा पालेभाज्या खातो. त्याच्यानंतर मला वाटतं प्रत्येकाच्या घरी लाडू बनलेले असतील आता, मेथीचे, डिंकाचे, ड्रायफ्रूटचे बनलेत ते. तर हे जे हो, लाडू बनले. बनले ना, हा, आणि ते खायला पाहिजे. तुमच्या मम्मीनी बनवले, बट तुम्ही खायला पाहिजे ते. की आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय की या दिवसामध्ये जठराग्नी प्रदीप्त असतो, म्हणजे भूक खूप लागते. त्याच्यामुळे या दिवसात असं हेवी खायला दिलं ना, तर आपले बोन्स जे आहेत, हाडं जे आहेत ना, ते मजबूत राहतात आणि लवकर थकत नाही. हाडं मजबूत म्हणजे काय की हाडांमध्ये डेन्सिटी भरपूर असणं. ओके. आणि जेव्हा डेन्सिटी कमी होते ना हाडांमध्ये, तेव्हा आपण त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. ऑस्टिओपोरोसिस मध्ये हाड असं ठिसूळ होतं आणि त्याच्यानंतर पडले तुम्ही की लगेच फ्रॅक्चर होणं. खरं तर तुम्ही या वयात पडले तर तुम्हाला फ्रॅक्चर नाही झालं पाहिजे, पण होतं. तर दॅट इज हाडं ते ऑस्टिओपोरोटिक असतात की त्यांची डेन्सिटी कमी झालेली असते, त्याच्यामुळे ते पटकन तुटतं. तुटणं म्हणजे फ्रॅक्चर होणं. तर हे आहे, दिस इज द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. बरं, की तुमच्या हाडं मजबूत ठेवतं. या वर्षातून तुम्हाला एकदा विंटरमध्ये सगळं खाऊ घालतं की बाबांनो तुम्ही ड्रायफ्रूटचे लाडू खा, मेथीचे लाडू खा, डिंकाचे लाडू खा, खोबऱ्याचे लाडू खा, है ना, की जेणेकरून लवकर म्हातारपण येत नाही हे सगळं खाल्ल्यामुळे. तर खायला पाहिजे. लवकर जर म्हातारं व्हायचं नसेल तर खायला पाहिजे. नंतर या दिवसात च्यवनप्राश पण रिकमेंडेड आहे. च्यवनप्राशचा उल्लेख नाही केला तर आयुर्वेदाचं लेक्चर हे अपुरं आहे असं मला वाटते. बरं, की च्यवनप्राश की नाही, च्यवन ऋषी म्हणून होते आयुर्वेदात बऱ्याच वर्षापूर्वी. तर त्यांचा फॉर्म्युला आहे तो, त्यांनी बनवलं ते, त्याच्यामुळे इट इज कॉल्ड च्यवनप्राश. च्यवन ऋषींचं नाव दिलेलं आहे. तर ते ऋषींना ऑलमोस्ट मला वाटतं की 150 वर्ष जगले. बरं, च्यवनप्राश रोज खायचे ते, आणि त्यांचा एकही केस पांढरा झाला नव्हता, एकही दात तुटला नव्हता, पूर्ण यंग राहिले ते मरेपर्यंत. तर असं आहे ते च्यवनप्राश. त्याच्यामुळे च्यवनप्राश सुद्धा खायला पाहिजे. च्यवनप्राश नसेल खायचं तर गो फॉर आवळा. या दिवसात आवळा भरपूर येतो, विटॅमिन सी भरपूर आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये गुजबेरी पण म्हणतो. सध्या अमेरिकेत खूप फॅड आहे बरं आवळा खाण्याचं. ते लोक अक्षरशः तुटून पडलेले आहेत आवळ्यावरती. इट इज कॉल्ड गुजबेरी इंग्लिशमध्ये. तर ते पण तुम्ही कन्झ्युम करू शकता की जेणेकरून व्हिटॅमिन सी काय होतं की आपले जे सेल्स असतात ना बॉडीचे, ते पुन्हा नवीन बनतात. जे सेल्स आहेत ना ते नवीन बनतात. ते नवीन बनले की तुमचं म्हातारपण तितकं टळतं, लांबलं जातं. जे लोक आवळा खाताना ते लोक नेहमीच यंग दिसतात आणि त्यांना आजारपण, कुठलेच आजार होत नाही. आणि एक मी अजून एक सांगेल डोळ्यांसाठी आयुर्वेदा. डोळ्यांचं आपण पंचमहाभूतामध्ये बघितलं, डोळे अग्नी, अग्नी सांगितलेलं आहे. अग्नीचा कलर ऑरेंज रेड असं असतो. त्याच्यामुळे जे आहेत आपल्या खाण्याच्या वस्तू ऑरेंज कलरच्या, पपई आहे, गाजर आहे, हे तुम्ही भरपूर प्रमाणात जर खाल्ले तर तुमचे डोळे चांगले राहतील, आयसाईट चांगली राहील. आणि स्पेशली तुमच्या जनरेशनला हे सांगायचं कारण असं की तुम्ही लॅपटॉपच्या स्क्रीनवर जास्त असता, त्याच्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त असता, बरोबर आहे ना. तर तुमचे डोळ्यांचं आरोग्य ठेवणं पण तितकंच महत्वाचं आहे. आता हे इथे मी स्लाइड दाखवली तुम्हाला, फायर, तो कलर दाखवलाय. तर त्या कलरचं तुम्हाला जे जे वस्तू मिळतील ते तुम्ही कन्झ्युम करा, तुमची आयसाईट चांगली राहणार. कारण तुमच्या जनरेशनला आयसाईटची काळजी घेणं तितकीच आवश्यक आहे. बरं, डोळ्यांची काळजी घेणं. आर यू गेटिंग मी? डोळ्यांची काळजी घेणं तितकीच आवश्यक आहे. हा, म्हणजे तुम्हाला जर डोळे चांगले ठेवायचे असतील म्हातारपणापर्यंत तर तुम्हाला आयसाईटची काळजी घेणं फार गरजेचं आहे.
आणि त्याच्यानंतर मी नस्य पण सांगेल तुम्हाला की रोज 2 थेंब नाकात गायचं तूप टाकायला काही हरकत आहे का? काहीच हरकत नाही. मला वाटतं काहीच हरकत नसावी की पुढे कुठली सर्जरीला जाणं आणि पुढे मोठ्या भिंगाचे चष्मे किंवा लेन्स वापरणं, त्याच्यापेक्षा आज 2 थेंब गायचे जर नाकात टाकले तर तुमची आयसाईट खूप चांगली राहील. आणि तुम्हाला मी म्हणजे आय अश्युअर यू की तुम्हाला मानेचे त्याचे कुठलेच प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही जर आजपासून ही काळजी घेतली ना तर तुम्हाला पुढे लाईफ खूप छान राहील तुमचं. असं मला वाटतं की तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे. रोज 2 थेंब गायचं तूप टाकणं काही अवघड नाहीये. तुमची मम्मी बहीण कुणी पण टाकून देईल तुमच्या नाकामध्ये, है ना? आता मी तुम्हाला पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करू का? अढ्या सरांचा. अढ्या सरांना स्पॉन्डिलायटिस आहे. बऱ्यापैकी त्रास आहे त्यांना स्पॉन्डिलायटिसचा. तर आम्ही त्यांना करतो नसे रोज रात्री घरी. बदाम तेल टाकते मी त्यांच्या नाकामध्ये. नाकाला आजूबाजू मसाज करून घेतो आम्ही आणि मग 2-2, 3-3 ड्रॉप्स याचे टाकले बदाम तेलाचे की सरांना बऱ्यापैकी रिलीफ मिळतो. तुम्ही कधी पर्सनली भेटाल सरांना तर आस्क हिम अबाउट हिज एक्सपिरियन्स. ओके. आणि कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज फील फ्री टू आस्क मी. हा, नो प्रॉब्लेम. About anything, any disease, any queries, you are most welcome. And without hesitation, you can ask me. So Hello, ma'am. students, if you have any questions, you can ask. हॅलो Hello. हॅलो मॅम, व्हाईट हेअर साठी काय रेमेडीज असेल? अरे वा, खूप छान क्वेश्चन विचारला. आता व्हाईट हेअर जे झालेत ना त्याला आपण काहीच नाही करू शकत. ओके. जगाच्या पाठीवर त्याला कोणीच काहीच नाही करू शकत. पण एक आहे की गायचं तूप जर नाकामध्ये टाकलं ना तर जिथे 10 केस व्हाईट व्हायचे असतील तिथे एकच होईल. इतका त्याचा स्पीड कमी होईल. मग होणार नाही, स्टॉप होऊन जाईल. ते ग्रेइंग ऑफ हेअर्स विल बी स्टॉप बाय नस्य. ओके. तर तुम्ही गायचं तूप 2-2 थेंब टाकू शकता नाकामध्ये आणि च्यवनप्राश खा. आवळा घ्या भरपूर. आवळा कुठल्याही फॉर्म मध्ये चालेल. ज्यूस आहे, आवळा कॅन्डी आहे, आवळा सुपारी आहे, ॲज यू विश. ते करू शकता तुम्ही. अजून कुणाला काही क्वेश्चन्स? हॅलो. हा हॅलो. हॅलो मॅम, आयुर्वेदाला इतका वेळ का लागतो इफेक्ट होण्यासाठी? कशाला? हॅलो. हा आयुर्वेदाचा आपण ट्रीटमेंट घेतो हा तर त्याला इतका वेळ का लागतो? नाही, कसं असतं मी सांगते की जर पेशंट डायरेक्ट आमच्याकडे आला ना आयुर्वेदिक डॉक्टरकडे तर नाही वेळ लागत. पण पेशंट काय करतो बेटा, कुठलाही आजार क्रॉनिक करून आणतो आमच्याकडे, जुना करून आणतो. आधी हा डॉक्टर फिरेल, तो डॉक्टर फिरेल, हा डॉक्टर फिरेल, मग कुठेच नाही झालं का मग आता चला आयुर्वेद घेऊन बघू. तर अगर तुम्ही अगदी काही आजारांसाठी जर अगदी पहिल्याच ह्याच्यात आमच्याकडे अप्रोच झाले ना तर वेळ नाही लागत. आता मी जी ही तुम्हाला स्किनची स्लाइड दाखवली ना, शेवटची स्लाइड जी दाखवली ना ही, तर हा 15 दिवसात झालेला फरक आहे बरं. तुझे म्हणतो ना आयुर्वेदात वेळ का लागतो, पण हे पेशंट लगेच आपल्याकडे आलेलं आहे तर 15 दिवसातला रिझल्ट आहे हा. तर असं नाहीये बेटा. ते अप्रोच होणार. जर पेशंट 10 वर्ष जुना आजार घेऊन येईल ना माझ्याकडे तर मग मला वेळ लागेल ना त्याला ट्रीट करायला. आणि तो जर लगेच येईल तर मी लगेच ट्रीट करेल त्याला. हा फरक आहे. आणि सेकंडली कसं आहे की आयुर्वेद हे मुळापासून बरं करतं ना. आपण सिम्पटमॅटिक नाही देत. आपण नेहमीसाठी त्या पेशंटला क्युअर करतो. वी डोंट गिव्ह सिम्पटमॅटिक. त्याच्यामुळे पण थोडा वेळ लागतो. पण इनिशियली लवकर आला तर वेळ नाही लागत. मॅम हेअरफॉल साठी काय सांगाल? हेअरफॉल साठी बेटा मी नस्य सांगेल तुम्हाला. नस्य नाकात औषध टाकणं.
गाईचं तूप तू 15 दिवस कंटिन्यू टाक. हेअरफॉल बंद. एकही मेडिसिन नाही घ्यावं लागणार. ओके मॅम. आणि मॅम मतलब केसांना ऑइलिंग करण्यासाठी कोणतं ऑइल चांगलं आहे? आता एवढे ऑइल येत आहेत तर. बघ मी तर सांगेल की खोबरा तेल इज द बेस्ट ऑइल. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, थोडं बदाम तेल मिक्स करू शकतो आपण. ओके मॅम. हा 2 चमचे खोबरा तेल घेतलं तर 1 चमच बदाम तेल आपण मिक्स करू शकतो त्याच्यामध्ये आणि ते लावू शकतो. आणि तुला आवडत असेल तर आवळा तेल पण लावू शकते. बस याच्या व्यतिरिक्त नाही कुठले. ओके मॅम. थँक्यू मॅम. ओके वेलकम. मॅम डोळ्याखाली जे डार्क सर्कल असतात त्यासाठी काही उपाय? त्याच्यासाठी ना चांगला प्रश्न केला बेटा हा. डार्क सर्कल 2 कारणांमुळे होतं. एक तर जागरण आणि दुसरं मल्टीव्हिटॅमिनची कमी. ओके. हिरवा पालेभाज्या न खाणं, त्याच्यानंतर कडधान्य, मग, मूग, मटकी, चणे याला मोड आणून खाणं. तर याच्याने डार्क स्पॉट कमी होता बेटा. हे कच्चे खायचे बाळा, भिजवून ठेवायचे आणि फक्त लिंबू आणि मीठ टाकून खायचं. आणि 7 तासाची झोप. हे तू 15 दिवस कर. 15 ते 21 दिवस डार्क सर्कल चालले जातील पूर्ण. मॅडम महाभृंगराज हॅलो हॅलो हॅलो. मॅडम महाभृंगराज बद्दल काही सांगू शकता मॅडम तुम्ही? महाभृंगराज तेल ना? हा येस येस. अरे खूप छान आहे ते, खूपच माझा छान. माझा एक्सपिरियन्स 1 वर्षापासून आहे. ते ऑइल मी वापरतो तर माझं हेअरफॉल वगैरे सगळं बंद झालं, म्हणून तो एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करतो. अरे वा वा वा, थँक्यू. आणि छान माझी फॅमिली पण मागच्या म्हणजे 10 वर्षापासून आयुर्वेदावरच हे करते आणि आम्ही अरे वा, आयुर्वेदिक ट्रीटमेंट. अरे वा वा, मला खूपच आनंद झाला. काय नाव तुझं? भूषण किसन चौधरी मॅडम. अच्छा, भूषण किसन चौधरी. ओके. आय एम व्हेरी हॅपी टू हिअर दिस. आम्ही आयुर्वेदात म्हणजे सगळे प्रोडक्ट आम्ही घरी आयुर्वेदिकच वापरतो मॅडम. आणि याच्यानंतरही आमच्या म्हणजे आम्ही ज्या कंपनीमध्ये हे करतो माझे घरचे, तर अच्छा. डॉक्टर GBA नारायणा हे सायंटिस्ट आहे. तर त्यांनी यांच्या सांगितलं होतं की याच्यानंतर आयुर्वेदिकच जमाना राहणार आहे म्हणे. करेक्ट, अगदी करेक्ट आहे. येस. माझ्या आयुर्वेदाचाच जमाना ओपिनियन. राहणार आहे. ठीक आहे, थँक्यू मॅडम. ओके. थँक्यू. मॅम तुमचं क्लिनिक कुठे आहे? माझं क्लिनिक का पिंपराळा भवानी मंदिर. पिंपराळा माहितीये का, जळगावचा एक एरिया? हो मॅम. हा, पिंपराळाजवळ भवानी मंदिर आहे. भवानी मंदिरच्या बॅक साईडलाच आहे. डॉक्टर कविता आढिया, सुखकर्ता कॉम्प्लेक्स. ओके मॅम. हा, आणि खरंय ते आयुर्वेदिकच जमाना राहणार आहे. तू बरोबर बोलला भूषण. मॅम आपण नाभीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे तेल टाकू शकतो? नाभीमध्ये ना आपण खोबऱ्याचं तेल, तिळाचं तेल हे टाकू शकतो ना, आरामात टाकू शकतो. हो. हा, काय म्हणत होती मॅम बेटा? केसांमध्ये जो स्काल्फ होतो त्यावर काही उपाय वगैरे? त्याच्यामध्ये उपाय आहे ना. कडुलिंबाचं झाड आहे तुझ्या घराच्या आसपास? हो मॅम. कडुलिंब. हा, तर कडुलिंबाचे पानं मिक्सरमध्ये बारीक कर. त्याची पेस्ट बनव. त्याच्यामध्ये थोडंसं दही टाक आणि ते स्काल्पला लावून ठेव 45 मिनिट्स. ओके मॅम. वीकली 2दा. बर चालेल. बिलकुल डॅन्ड्रफ राहणार नाही. ओके, बिलकुलच नाही थँक्यू मॅम. राहणार. वेलकम. हॅलो मॅम. हा बोल. मॅम सकाळी लवकर जाग येईल त्यासाठी त्याच्यासाठी उपाय सांगू? बर. मॅम 1.5 GB डाटा कुठला की ऑटोमॅटिक अच्छा, तसं का? मग 1 GBचाच डाटा टाकायचा. हा बस. जितका डाटा कमी असला तितका लवकर. बस. करेक्ट. अगदी करेक्ट. जितका डाटा कमी तितकी लवकर झोप. हॅलो मॅम. हे बघ काय करायचं,
तळपाय असतं की नाही आपले, तर तळपायाला खोबऱ्याचं तेल किंवा बदामाचं तेल किंवा तिळाचं तेल जे काही अवेलेबल आहे घरात ते लावून घ्यायचं. शांत झोप लागते आणि सकाळी फ्रेश वाटतं, लवकर जाग येऊन जाईल मग. ओके मॅम, ओके. करून बघ आणि सांग मला पर्सनली मग. हो, नक्की मॅम, नक्की. हॅलो मॅडम. हा बोल बोल. मॅडम एक्स्ट्रीम ग्रो हेअरफॉल साठी काही उपाय आहे का मॅडम? एक्स्ट्रीम हेअरफॉल साठी आहे ना. खूप जास्त होतोय का हेअरफॉल? हो मॅम. बरं चालेल ना. मग एक तर मी हे नसते सांगितलं ते कर, आणि मग काही मेडिसिन्स देता येतील पोटातून आपल्याला प्रकृती परीक्षा करून. एक्स्ट्रीमला काहीतरी मेडिसिन द्यावं लागेल पोटातून अदर दॅन आवळा. आणि तोपर्यंत नसते कंटिन्यू कर ना. गाईचं तूप नाकामध्ये रोज 2-2, 3-3 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकायचं. घशात येतं बरं ते, थुंकून टाकायचं मग घशात आलं की. हो चालेल. मॅडम हॅलो. हा बोला बोला, काही प्रॉब्लेम नाही, विचारा. हॅलो मॅडम मॅम. हॅलो. ते हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काय करायचं? हिमोग्लोबिन वाढण्यासाठी का? खजूर खा बेटा भरपूर. रोज 2-3 खजूर खायचं. त्याच्यानंतर खारीक पावडर दुधामध्ये उकळून घेऊ शकते तू. नंतर पालक आहे, बीट आहे, हे तुझ्या डेली डाएट मध्ये इन्क्लूड कर. त्याच्यानंतर तुझ्या मुठीमध्ये मावतील तितके शेंगदाणे घ्यायचे आणि ते गुळासोबत खायचे. राजगिरा लाडू, नागलीचे पापड भरपूर आहे. हे जे आवडेल ते खा याच्यातून. ओके मॅम. बट कंटिन्यू खाल्लं पाहिजे. एका दिवस खाल्लं आणि हिमोग्लोबिन वाढलं असं होत नाही. तूप खाल्लं की रूप येत नाही. हे तुला निदान महिनाभर तरी कंटिन्यू करावं लागेल. ओके. हो. हॅलो. आणि हा बोल बेटा. मॅडम अश्वगंधा बद्दल थोडं सांगून द्या एकदा. अरे वा, एकदम छान विचारलं. अश्वगंधा हे जे ड्रग आहे ना, हे आपली इम्युन सिस्टीम खूप चांगल्या प्रकारे बूस्टअप करतं बरं सध्या. आणि अश्वगंधामुळे ना तुम्हाला मानसिक स्ट्रेस ज्यांना असेल किंवा खूप स्ट्रेस येतो, असं खूप पॅनिक होऊन जातो आपण कुठल्याही गोष्टीसाठी, मन शांत राहत नाही, अशा वेळेस तुम्ही अश्वगंधा चूर्ण 1 चमचा दुधामध्ये घेऊ शकता. किंवा त्याची टॅबलेट पण आहे. रात्री झोपताना 1 टॅबलेट आपण घेऊ शकतो 15-20 दिवस. मॅडम आमच्या फॅमिली डॉक्टरनी ब्लड प्युरिफायर साठी दिलं होतं मॅडम अश्वगंधा. हो चालतं ना, त्याच्यात पण रोल आहे ना. ठीक आहे मॅडम, थँक्यू. नर्वस सिस्टीम खूप छान करतं ते अश्वगंधा. येस मॅडम. नर्वस सिस्टीम बूस्टअप खूप छान होतं. इम्युन सिस्टीम बूस्टअप होते चांगली त्याच्याने. यू कॅन टेक इट, नो प्रॉब्लेम. येस मॅडम, येस. अजून काही कुणाला? हॅलो मॅडम. हॅलो. हॅलो. सतत सर्दी खोकल्यासाठी काय उपाय मॅम? सतत सर्दी आणि खोकला आहे का? हो. बर. मग सर्दी कशी असते? वॉटरी असते का थिक असते? पाणी गळतं का म्युकस असतं? म्युकस असतं. ओके. मग याच्यासाठी ना सकाळी उपाशी पोटी 10 तुळशीची पानं रोज खायचे. हो. आणि रात्री झोपताना हळद टाकलेलं दूध, हळद आणि सुंठ पावडर. हो. सुंठ पावडर पण टाकायची बरं. आणि ते दूध चांगलं उकळून झोपताना ते दूध घ्यायचं. 21 दिवस कर तू, बराच फरक पडेल तुला. आणि च्यवनप्रकाश खा. हो. Okay. Hello. Yes, students, excuse me. आपल्याकडे वेळेची कमी आहे थोडी, त्याच्यामुळे तुमचे काही फर्दर क्वेरीज असतील तुम्ही मॅडमांशी डायरेक्ट पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा क्लिनिकला भेट देऊ शकतात. वी आर रनिंग शॉर्ट ऑफ टाइम, राईट? आय होप यू अंडरस्टँड. सो
ज्या कोणत्या गोष्टी मॅडमांनी आज आपल्याला सांगितल्यात त्यापैकी जर 50% जरी आपण फॉलो करायचा प्रयत्न केला तो आय गॅरंटी की वी विल डेफिनेटली हॅव अ हेल्दी लाईफ अँड this has been the most fruitful and the most interactive session so far. So on behalf of SSBT COET, I would like to thank Dr. Kavita Krishnakant Adia for delivering such a wonderful and informative session. Thank you very much, madam. Thank you, sir. Thank you. Thank you. Thank you all. Okay. थँक्यू मॅम. Thank you. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. Thank you. Welcome, welcome.